शेतीवर खरं शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो का? तर उत्तर होय असं आहे. शेतमालाचं कसं असतं की एकदा विकला गेला की पैसे मिळतात. कधी कधी एखादा माल वर्षभरात एकदाच पैसे देतो, परंतु शेतकऱ्याच्या घरात खेळते पैसे हवेतच ना. त्याला घर चालवण्यासाठी, शेती करण्यासाठी रेग्युलर पैसे हवेतच. आता यासाठी काय करता येईल, काय उपाययोजना आपल्याला करता येतील, तेच आजच्या व्हिडिओत आपण बघूया. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी स्नेहल कुमार कदम. कृषी व्यापार आणि राजकारण हा चॅनल मी नुकताच चालू केलाय. यात मी शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम कसं होता येईल याची माहिती देत असतो. आज आपण शेती आणि शेतीशी संबंधित जोडधंद्याची माहिती घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. शेकडो वर्षापासून आपल्या शेतीला परंपरा मिळाली आहे ती जोडधंद्याची. आधीच्या काळात कोण ह्याकडे धंदा म्हणून बघत नव्हतं, पण आता काळ बदलला आहे. यामुळे शेतकऱ्यांना बिझनेसमॅन बनवणाऱ्या जोडधंद्यांची माहिती घेणं अनिवार्य आहे. आज आपण शेळी पालनाचे फायदे, शेळी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजना आणि या योजनांशी संबंधित अनुदाने याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. शेळी पालन हा सर्व आकाराच्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि शाश्वत उपजीविकेचा मार्ग आहे. तुम्ही लहान असा की मोठे शेतकरी, तुम्हाला शेळी पालनातून मिळणारा फायदा तुम्हाला या मार्गाकडे एक व्यवसाय म्हणून बघण्यास भाग पाडतो. शेळी विविध हवामानाशी जुळवून घेतात आणि त्यांना विविध मार्गाने आपल्याला वाढवता येतं. बघायला गेलं तर तुलनेने कमी देखभाल करावी लागणारा हा प्राणी. आता शेती पालनाचे खरंच फायदे आहेत का? तर होय, शेती पालनाचे अनेक फायदे आहेत. क्रमाक्रमाने आपण आता एक एक बघूया. तर मुद्दा क्रमांक 1, शेळ्या त्यांच्या आकाराच्या तुलनेत जास्त प्रमाणात दूध देतात. शेळीचे दूध अत्यंत पौष्टिक मानलं जातं. उत्तम प्रथिनं, कॅल्शियम आणि जीवनसत्व यांचा तो एक चांगला स्रोत असतो. म्हणून शेळीच्या दुधाला एक वेगळ्याच वर्गाची डिमांड नेहमीच असते. मुद्दा क्रमांक 2, शेळ्यापासून मांस देखील उत्पादन मिळते, जे प्रथिनं आणि आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत असतो. बकरीचे मांस तुलनेने चांगले आणि कमी कोलेस्ट्रॉल वाले असते. मुद्दा क्रमांक 3, शेळीचं खत हे एक मौल्यवान खत आहे, ज्याचा वापर जमिनीची सुपीकता आणि पीक उत्पादन सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. दर वर्ष 1.5 वर्षाला जर शेळ्यांना शेतात बसवलं तर पिकाची उत्पादकता अशी पटकन वाढते की विचारूच नका. मुद्दा क्रमांक 4, शेळी पालनातून दूध, मांस, खत आणि जिवंत शेळ्यांच्या विक्रीतून उत्पन्न मिळू शकते, जे एक शाश्वत उत्पन्न आपण म्हणू शकतो. आता बघूया याच शेळी पालनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणकोणत्या योजना अंमलात आणल्या आहेत. पहिली, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अर्थात NLM. हा भारत सरकारचा एक मुख्य कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश पशुधन क्षेत्राची उत्पादकता आणि नफा सुधारणं हाच आहे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या शेळ्या, चारा आणि इतर निविष्ठ खरेदीसाठी हे अनुदान देते. दुसरी, राष्ट्रीय कृषी विकास योजना अर्थात RKVY. ही केंद्र पुरस्कृत योजना आहे, जी राज्यांना कृषी आणि संलग्न क्षेत्रांच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. RKVY चा वापर शेळी पालन उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी केला जाऊ शकतो, जसं की शेळी शेड बांधणं, उपकरणं खरेदी करणं, पशुवैद्यकीय काळजीची तरतूद. यासाठी लागणारं आर्थिक सहाय्य आपल्याला RKVY च्या मार्गे उपलब्ध होऊ शकतं आणि त्याच्यासोबत टेक्निकल मार्गदर्शन पण. तिसरे, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात NABARD. शेळी पालनासह विविध कृषी आणि संबंधित कारणांसाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ही बँक मदत करते. NABARD आपल्या शेतकरी गट, FPO, स्वयंसहायता गट अशा विविध कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांना थेट कर्ज देखील प्रदान करतं. आता बघूया ह्याच शेळी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोणकोणते सबसिडी म्हणजेच अनुदान दिली आहेत. पहिलं, शेळ्यांच्या खरेदीवर अनुदान. भारत सरकार नोंदणीकृत ब्रीडर कडून उच्च दर्जाच्या शेळ्यांच्या खरेदीवर 25% सबसिडी देते. सबसिडीची मर्यादा प्रति शेळी 5,000 इतकी असतेच. दुसरं, खाद्यावर सबसिडी. भारत सरकार मान्यता प्राप्त पुरवठादारांकडून शेळीच्या चारा खरेदीवर 50% सबसिडी असते. अनुदानाची मर्यादा 10 रुपये प्रति किलो फीडवर आहे. तिसरं, इतर गोष्टींवर सबसिडी. भारत सरकार औषधं, लस, उपकरणं यांसारख्या इतर गोष्टींच्या खरेदीवर साधारणतः 50% सबसिडी देतं. सबसिडीची मर्यादा प्रति शेळी 5,000 इतकी असते. आता या सबसिडीचा दावा कसा करायचा? अगदी सोपं आहे, सांगतो. सबसिडीचा दावा करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या स्थानिक पशुधन विभाग कार्यालयाशी संपर्क साधायचा. ऑफिसला जायचं, तिथे त्यांना एक अर्ज सबमिट करावा लागेल. आवश्यक कागदपत्र द्यावी लागतील, जसे की त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील. अर्ज मंजूर झाल्यानंतर सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. शेळी पालन हा सर्व आकाराच्या शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर आणि एक शाश्वत असा उत्पन्न मिळवण्याचा मार्ग आहे. भारतामध्ये शेळी पालनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आणि त्याचा फायदा शेतकरी आणि शेतीला एक व्यापार म्हणून बघणाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा आणि शेतीला आणखी समृद्ध करावं हीच अपेक्षा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. व्हिडिओ बंद करण्यापूर्वी एकदा डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेक करा, त्यात काही कामाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. आज जसं शेळी पालन कव्हर केलं तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तुमच्या आमच्या लाडक्या मछली राणीबद्दल अर्थात मत्स्यपालनाबद्दल. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.